हॅलो हॅलो. सर, जय महाराष्ट्र. जय महाराज. विजूर लागडे बोलतो. हा बोला. बिजी आहेत का? नाही बोला. बर बर, मला ओळखलं का नाही? काय नाव सांगितलं? विजूर लागडे. लक्षात नाही आलं. विषय काय माहितीये का, आमची अशी मागणी आहे की मनोज जरांगे पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी करावी तुम्ही राज्य सरकारच्या वतीनं, हा. असं आमचं मत आहे. हा. आणि आमचं असं मत आहे, भारतरत्नची मागणी करता का नाही तुम्ही? हा. करावी की नाही तुम्ही? कुठला? म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी करावी की नाही, ही योग्य आहे की नाही? हा 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 हा. हा, माझं काय तुमचं जनतेचं काय म्हणणं आहे? जनतेचं म्हणणं असं की 3-4 वर्षामध्ये मराठा ओबीसी, मराठा माळी, मराठा वंजारी, मराठा लव्हार, मराठा माळी वगैरे असे सगळे वाद संपले मनोज जरांगे पाटलामुळं. म्हणजे भारतरत्नच्या नंतर त्यांना नोबेल पुरस्कार मिळावा, म्हणजे शांततेचा. तुम्ही मागणी करा, पुढं बाकी आम्ही बघतो. नाही ऐक ना, तुमची मागणी काय आहे? भारतरत्नची मागणी तुमची आहे, राज्य सरकारची. राज्य सरकारच्या वतीनं तुम्ही केंद्राकडे मागणी करायला पाहिजे. पण ते आता मग शांतता ठेवायला लागत, असं परत भानगडी वाढदिवस करता कामा नाही. अहो शांतता. त्यांचा तो भारतरत्न पुरस्कार दिला, तो शांततेचा नोबेल पुरस्कार दिला, तर मग ते वादविवाद करता कामा नये, भानगडी करता कामा नये. खरं 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 खरं. म्हणून बोलतो. पण ऐका ना, हा. ज्या कोपर्डीच्या आरोपीवर हल्ला केला ज्या लोकांनी, ज्या राजू जराड, बाबुराव वाळेकर, अमोल खुने, गणेश खुनेचं आजही घर पत्रानं गळतंय बरं का, पाऊस आला तर. ना. हो, त्यांचे वडील 22 वर्षापासून अपंग आहेत आज. आज आमच्यासारखी बी तीच परिस्थिती आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब हे राजा माणूस आहे, दैवत माणूस. आम्ही त्यांना मानतो बरं का. ओके, धन्यवाद. नाही मानतो त्यांना, दैवत मानतोच आम्ही. ते एक बळीराजा आहे, बळीराजा. पण तुम्ही ना, तुम्ही परिस्थिती जाणून घेत नाही पहा. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही मनोज जरांगेचे एवढं लाड का करता? काय बोलताय? मनोज जरांगेचे एवढं लाड का करता तुम्ही? तुम्ही एकदा गणेश खुने, अमोल खुनेची परिस्थिती का बघता? एक काम मागणी करा ना तुम्ही, अमोल खुनेला फाशीची मागणी करा ना तुम्ही. नक्की आता होईल, काय करायचं ते ठरतं आमच्याबरोबर. तुम्हाला या विषयावर अगोदरही बोललो मी. तुम्ही अमोल खुनेला फाशीची मागणी का करत नाही? आलं लक्षात आलं ते. शिंदे गटाच्या वतीनं तुम्ही अमोल खुनेची फाशीची मागणी का करत नाही, असं माझी व्यक्तिगत मागणी. तुम्हाला याच्या अगोदर बोललो बरं का. हा, आता मी आंघोळी करतोय, थांब. काय म्हणले? अरे आंघोळी करतोय, थांब आता.